द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। ख्रिसमस जवळ आलेला आहे, त्यामुळे आपली तयारी सुरू आहे आणि फराळाच्या डिशमध्ये आपल्याला केक तर हवाच। तर मग आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचा केक। तर त्यासाठी साहित्य बघूया। इथे मी आपल्या जेवणाच्या वाटीने, हा मेजरमेंटचा कप असतो, याचं प्रमाण मी या वाटीत केलेलं आहे। ही वाटी सर्वांच्याच घरात असते। तर या वाटीने 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं। त्यातच 2 चमचे बेकिंग पावडर, या चमच्याने, या चमच्याचं पोह्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याचं मेजरमेंट केलेलं आहे। 2 चमचे बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा। आता हे आपल्याला सर्व साहित्य चाळून घेणार आहोत आपण। त्यानंतर 6 अंडी घेतलेली आहेत। इसेन्स तुम्हाला हवा तो इसेन्स टाकू शकता। इथे मी पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे आणि त्यात टाकण्यासाठी येलो कलर पण घेतलेला आहे, लेमन येलो कलर। आणि 3 वाट्याला 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। 3 वाट्याला मी 1 वाटी हे प्रमाण वापरते, पण तुम्हाला जास्त गोड हवा असल्यास तुम्ही 2 वाटे करू शकता किंवा 3 वाट्या पण टाकू शकता। आणि त्यात टाकण्यासाठी टुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि लोणी वितळून घेतलेलं आपण लोण्यामध्ये करणार आहोत, तर मी ते गरम करून घेतलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं। हे सर्व मिक्स करून, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सगळं मिक्स करून आपल्याला चाळून घ्यायचं। पीठ चाळून झाले ते आपण बाजूला ठेवू आणि एक असं भांडं घ्या किंवा तुमच्याकडे काचेचा बाउल असला तरी चालेल, पण तो मोठा हवा। त्यामध्ये आपल्याला हे लोणी टाकून घ्यायचं। 300 ग्रॅम लोणी घेतलेलं आहे मी। आणतानाच मी तसं मोजून आणलेलं आहे 300 ग्रॅम। तर यामध्ये आपल्याला साखर वितळून घ्यायची। विस्करने छान मिक्स करून घ्यायचं। एकाच दिशेने फिरवायचं। तर साखर वितळली की मग आपण अंडी घालणार आहोत। आता अंडी फोडून टाकूया। तुम्ही वेगळं सुद्धा 6 अंडी फोडून टाकू शकता, फेटून, आणि मग याच्यात या मिश्रणात टाकायचे किंवा असं डायरेक्ट सुद्धा टाकू शकता। आता 6 अंडी फोडून टाकली मी। आता ती छान मिक्स करून घ्यायची सर्व अशा प्रकारे। आता यात आपल्याला इसेन्स टाकायचा। 1 टेबलस्पून इसेन्स घेऊया। मी पायनॅपल इसेन्सचा वापर केला आहे, तुम्हाला हवा तो इसेन्स तुम्ही वापरू शकता। आता थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं, थोडं थोडं टाकायचं, नाहीतर मग खूप जड जातं फेटायला। अशा रीतीने मी आता सर्व पीठ टाकून घेते। थोडं 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 घेऊन असं करायचं, मिक्स करायचं सगळं। एकजीव झालं पाहिजे, गाठी राहिल्या नाही पाहिजे, आणि एकाच दिशेने फिरवायचं अशा प्रकारे। पीठ टाकून घेतलंय, पण हे जरा घट्ट वाटते। असं जर झालं ना, कारण गव्हाच्या पिठाला गव्हाचं पीठ शोषून घेतं ना लोणी, तर काय करायचं, थोडं थोडं दूध घालायचं। आता मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे, तर आपण अर्धा कप टाकू आणि वाटल्यास अजून टाकू। तर थोडं थोडं करून टाकायचं आधी। कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला कशी पाहिजे आपल्याला।
अजून घेते मी हे अर्धा कप दूध घेतलं मी. अजून थोडं दूध घेते. अर्धा कप दूध घेतलं मी म्हणजे टोटल 1 कप. आता यातलं पण मी थोडं आधी टाकून घेते. गव्हाच्या क्वालिटीवर पण अवलंबून असतं किती लागेल किती नाही. लोणी, दूध. आणखी घेते थोडं. आता हे जे दूध आहे यात मी कलर टाकून घेते. यात मी कलर टाकून घेतलाय. आता हे दूध आपण यात टाकूया. आता हे परत छान मिक्स करून घ्यायचं. ही कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. आता ओव्हन आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा. हे बघा ही कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आता यातच मी टुटी फ्रुटी टाकून घेते. वरून पण टाकू शकता तुम्ही. थोडी वर पण टाकायला ठेवते मी. मिक्स करून घ्यायचं. आणि आज आपण कप केक करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते कप कसे भरायचे. हे बघा अशा प्रकारचं कप केकचा ट्रे मिळतो किंवा मग तुम्ही अशा प्रकारचे सुद्धा वापरू शकता. मी दोन्हीमध्ये दाखवते तुम्हाला. आता यामध्ये हे असे कागदी कप मिळतात मार्केटमध्ये. ही साईज जी साईज हवी आपल्याला ती सुद्धा मिळते. आपण काय करू ही साईज याच्यामध्ये असे ठेवून द्यायचं. तुम्ही डायरेक्ट सुद्धा टाकू शकता खाली तेल किंवा तूप लावायचं ब्रशने. पण मी आता हे कागदी कप ठेवते. मला कागदी कपातच आवडतं त्याच्यामुळं मी कागदी कपाचा वापर करते. द्यायला फराळाच्या डिशमध्ये पण हे चांगलं पण दिसतं, द्यायलाही छान वाटतं. ह्या छोट्या कपमध्ये सुद्धा मी दाखवते ही छोटी साईजची. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपण तूप लावून घेऊया. हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं. तूप लावते मी. खाली पण थोडंसं लावून घ्या म्हणजे ते कागदी कप हलत नाही. आणि केक इकडे तिकडे पसरत नाही. व्यवस्थित साईजमध्ये याच साईजमध्ये निघतो. अशा प्रकारे आता मी लावून घेते. हे बघा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला स्पूनने भरायचे. जास्त पण भरायचं नाही. अशा रीतीने भरून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते आता सर्व भरून झाले की. हे बघा अशा रीतीने मी भरून घेतले. थोडंसं असं टॅप करून घ्यायचं. हे सुद्धा हे असं मी मध्ये मध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे आता याच्यावर तुम्ही डेकोरेशन सुद्धा करू शकता.
साहित्य टाकून. आता मी इथे टुटी फ्रुटीच घेतली आहे, ते पण दाखवते. हे बघा, अशा रीतीने त्यानंतर अशा प्रकारचे मार्केटमध्ये मिळतात डेकोरेशनचं सामान, ते सुद्धा तुम्ही याच्यावर टाकू शकता. आता आपल्याला हे 180 डिग्रीवर 12 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. आता मी हे अशा प्रकारे ठेवते, हे मध्ये 2 ठेवते. 180 डिग्रीला 12 ते 15 मिनिट. हे बघा, पहिली बॅच आपली तयार झालेली आहे, बघू शकता. छान बेक झालेले आहे. आपण आता स्टिक टाकून बघूया. हे बघा, एकदम क्लीन आली आहे, म्हणजे समजायचं की आपले केक व्यवस्थित बेक झालेले आहेत. प्रत्येक केकला दाखवते मी. हे बघा, हे बघा, काहीच चिटकत नाही, म्हणजे समजायचं की आपले केक छान बेक झालेले. आता अशीच आपण दुसरी बॅच पण करून घेऊ. दुसरी बॅच पण आपली तयार आहे, बघू शकता. ती सुद्धा अगदी व्यवस्थित बेक झालेली आहे, एकदम क्लीन स्टिक निघते, बघू शकता. आता दुसरी बॅच झाली आपली. आता एक तिसरी बॅच करणार आहोत. हे बघा, अगदी अलगद निघतात आपले कप. हे बघा, काहीच कठीण जात नाही, अगदी इझिली. हे कागदी कप टाकल्यामुळे एकदम इझी निघतात. आणि हे जे स्टँड होतं, हा जो ट्रे होता तो पण काढून दाखवते. हे बघा, हे बघा, एकदम इझी निघतात. ती थोडी मोठी साईज होती, बघू शकता. एकदम इझी निघतात, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला. तेव्हा तिसरी बॅच पण आणि शेवटची बॅच आपली तयार आहे. स्टिक टाकून बघूया. हे बघा, एकदम क्लीन निघते. हे बघा, एकदम क्लीन, म्हणजे आपले केक व्यवस्थित बेक झालेले आहेत. तर आता किती झाले ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, आपले कप केक तयार आहेत. गव्हाच्या पिठाचे कप केक. एकूण 30 कप केक तयार होतात. हे मोठ्या साईजचे, जो ट्रे दाखवला होता मी तुम्हाला कप केकचा तो, आणि ही छोटी साईज. तर एकूण 30 केक तयार होतात. आता हे केक तुम्ही फराळाच्या डिशमध्ये पण देऊ शकता. नंतर बड्डे वगैरे असेल लहान मुलांचा तर त्यांच्या रिफ्रेशमेंटच्या डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता, आणि लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. आणि मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा केलेला कधीही चांगला, कारण मुलं किती पण खाल्ला मुलांनी तरी त्यांना काहीही त्रास होणार नाही जेवढ्या मैद्याने होईल. आता मी तुम्हाला एक केक कापून पण दाखवते, हाताने पण तोडून दाखवते. हे बघा, हे बघा, आतपर्यंत किती छान झालेला आहे, स्पंजी. वाटणार पण नाही की हा प्युअर गव्हाच्या पिठाचा आहे. याच्यात 1 चमचासुद्धा मैदा घातलेला नाही. हे बघा, दुसरा पण दाखवते, कापून सुद्धा दाखवते तुम्हाला. हे बघा, किती सुंदर झालेला आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात हा केक. नक्की करून पहा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.